सगळ्यात दुसरी महत्त्वाची महाविद्यालयामध्ये विद्यार्थी ज्या विषयावरती महत्त्वाचं फोकस करणं गरजेचं आहे, अशी गोष्ट म्हणजे नेटवर्किंग. म्हणजे ती नेटवर्किंग तुम्हाला तुमच्या अल्युमनाईज नेटवर्क असेल किंवा तुमच्या प्रोफेसर्सशी असेल, त्याचबरोबर तुमचे कलीग्स असतील, तुमचे फ्रेंड्स असतील, तर यांच्यासोबत तुम्ही नेटवर्किंग त्यांच्या माध्यमातून तुम्ही जर केलीच, तर तुम्हाला त्याचा हायर स्टडीजमध्ये पुढे वेगवेगळ्या संधींच्या बाबतीत तुम्हाला वेगवेगळी माहिती त्यांच्या माध्यमातून मिळू शकते. तर नेटवर्किंगसाठी महाविद्यालयीन जो कालखंड असतो तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. तर यामध्ये तुम्ही नेटवर्किंगचा फायदा म्हणजे काय म्हणाल तर म्हणजे मी जेव्हा माझ्या बॅचलरच्या माझ्या बॅचलरच्या सेकंड इयरला होतो. तर तेव्हा साधारण बरीच सेमिनार्स ऑर्गनाइज केली होती. वेगवेगळ्या क्लब्समध्ये मी ॲक्टिव्ह होतो. व्हॉलंटिअरिंग बऱ्याच काही वेगवेगळ्या जी काही क्लब्स कॉलेजनं तयार केली होती, त्यामध्ये मी व्हॉलंटिअरिंग केली. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही महाविद्यालयामध्ये तो प्लॅटफॉर्म तुम्हाला तिथं अवेलेबल असतो. तर त्या माध्यमातून प्लॅटफॉर्मच्या त्या यूज करून तुम्ही चांगल्या प्रकारे नेटवर्किंग करू शकता. तर मी जेव्हा सेकंड इयरला होतो, तेव्हा मी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि वॉर्विक युनिव्हर्सिटी लंडनचे जे काही डीन होते इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटचे, तर त्यांचा मी एक सेमिनार ऑर्गनाइज केला होता. तर त्या सेमिनार ऑर्गनाइज करण्यामध्ये त्याचबरोबर माझे काही जे काही फ्रेंड्स असतील, तर यांना बऱ्याच काही वेगळा नवीन एक्सपिरियन्स त्यामधनं मिळाला. त्याचबरोबर नवीन लोकांशी कनेक्ट झालो. प्रोफेसर्सची आम्हाला हेल्प झाली. त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या रिसर्च प्रोजेक्ट्सबद्दल सांगितलं. त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेसबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली. तर म्हणजे अशा मोठ्या लोकांसोबत जेव्हा तुम्ही काम करता, त्यांच्यासोबत ओळख ओळख असणं, नेटवर्किंग असणं, हे तुम्हाला पुढील हायर स्टडीजमध्ये खूप हेल्प करतं. एखाद्या वेगळ्या रिसर्च प्रोजेक्टवरती तुम्ही काम करत असाल, तर तर त्यांचा तुम्हाला हेल्प होऊ शकतो. तर त्याचबरोबर जी काही तुमची अल्युमनाई कॉलेजची असतात, जी विद्यार्थी पास आउट होऊन गेलेली असतात, ती तुमच्या फील्डमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतात. फॉर एक्झाम्पल मी जर इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटमध्ये बॅचलर करत असेल, तर माझी कॉलेजची डिपार्टमेंटची जी अल्युमनाईज आहेत, ती वेगवेगळ्या ठिकाणी शिकतायत. कोणी मास्टर्स करतंय अब्रॉडमध्ये किंवा कोणी म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा मिनिस्ट्री ऑफ फायनान्समध्ये काम करत असेल, तर त्याचा मला निश्चितच फायदा होईल आणि दे विल हेल्प मी. मला ते त्यांच्याकडनं हेल्प मिळू शकते. त्याचबरोबर म्हणजे तिथे प्रोसेस कशी करायची, तिथं कनेक्ट कसं व्हायचं, ती ॲप्लिकेशन प्रोसेस वगैरे बऱ्याच काही गोष्टींबद्दल, नवीन गोष्टींबद्दल तुम्हाला तिथं माहिती मिळते. तर नेटवर्किंगचा खूप महत्त्वाचा रोल तुमच्या जीवनामध्ये असतो. म्हणजे अकॅडमिक्स बरोबरच या सगळ्या गोष्टींमध्ये नेटवर्किंग त्यामध्ये तुम्ही वेगवेगळी सेमिनार्स, वेबिनार्स अटेंड करणं, इव्हेंट्स अटेंड करणं, कॉलेज क्लब्स जॉइन करणं, त्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांशी भेटणं, त्यांच्याकडनं नवीन काही गोष्टी शिकणं. पण या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्या अकॅडमिक्सकडे दुर्लक्ष नाही व्हायला पाहिजे, ही काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे. तर या नेटवर्किंगच्या माध्यमातून तुम्हाला निश्चितच खूप फायदा होऊ शकतो आणि तुमचं तुमचं करियर किंवा तुमचं अकॅडमिक्स त्याचबरोबर वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही एका वेगळ्या पायरीवरती जाऊ शकता. तर हा नेटवर्किंगचा खूप महत्त्वाचा फायदा आहे आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या फील्डमधल्या जे काही वेगवेगळ्या मोठ्या पदांवरती आहेत, अशा व्यक्तींशी अ, भेटणं, त्यांच्याशी सल्ला घेणं, त्यांच्याकडनं नवीन गोष्टी शिकणं, या खूप महत्त्वाच्या असतात आणि या गोष्टी तुम्हाला महाविद्यालय आणि त्या कॉलेजेसमधली असणारी क्लब्स या माध्यमातून तुम्हाला तो प्लॅटफॉर्म चांगल्या प्रकारे यूज करता येतो. म्हणून महाविद्यालयातील मुलांनी या गोष्टींवरती खूप म्हणजे पार्टिक्युलरली नेटवर्किंग, कम्युनिकेशन आणि लीडरशिप या गोष्टींवरती खूप महत्त्वाचा फोकस दिला पाहिजे. त्याचबरोबर अकॅडमिक्सकडे पुन्हा मी सांगतोय, की दुर्लक्ष होता कामा नये. परंतु एक्स्ट्रा करिक्युलर गोष्टींचाही तुम्ही विचार करायला हवा. धन्यवाद.